आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स। हाय फ्रेंड्स, मी शीतल ओक तुमचं गेट सेट गो मध्ये स्वागत करते। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला स्ट्रेचेस किती इम्पॉर्टंट आहे। एक्सरसाइजच्या आधी किंवा एक्सरसाइजच्या नंतर आपण सगळे स्ट्रेचेस करतो, पण त्याचबरोबरीने तुम्हाला हेही माहिती असायला पाहिजे की काही असे स्ट्रेचेस आहेत जे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे जर तुम्हाला बॅक पेन असेल। हो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे स्ट्रेचेस केल्याने बॅक छान होते किंवा वॉर्मअप छान होतं किंवा माझी फुल बॉडी स्ट्रेच्ड होते, पण त्याचबरोबरीने काही असे स्ट्रेचेस आहेत जे शक्यतो तुम्ही अवॉइड करायला पाहिजे जर तुम्हाला लोअर बॅक एक असेल किंवा लोअर बॅक पेन असेल किंवा तुम्ही सर्जरीमधनं जस्ट बाहेर आला असाल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्ट्रेचेस आपल्याला ब्लड फ्लो, मसल्समध्ये ब्लड फ्लो चांगलं हे करते, त्याचबरोबरीने जॉईंट मूवमेंट बेटर करते, तुमचं पोश्चर छान करते, तुमचे इंजुरीचे चान्सेस कमी होतात जर तुम्ही छान स्ट्रेचेस केले तर। त्याचबरोबरीने ॲथलीट म्हणा किंवा तुम्ही नॉर्मल जर जिममध्ये जात असाल, रन करत असाल तर तुमचा परफॉर्मन्स बेटर होतो जर तुम्ही छान स्ट्रेचेस केले तर। पण आज मी काही असे एक दोन स्ट्रेचेस घेऊन आली आहे जे तुम्ही मॉडिफाय करून तुम्ही वापरू शकता तुमच्या वर्कआउटमध्ये जर तुम्हाला बॅकएक असेल तर। तर आपण बघूया। नॉर्मल जे आपण स्ट्रेच करतो विथ सपोर्ट ऑफ वॉल किंवा विथ सपोर्ट ऑफ बार, तर हा जो स्ट्रेच आहे हा लोअर बॅक ज्यांना असेल पेन किंवा लोअर बॅक इंजुरी झाली असेल तर हा स्ट्रेच अवॉइड केला पाहिजे। वॉच 1 2। जेव्हा तुम्ही ही मूवमेंट करता तेव्हा अनड्यू प्रेशर तुमच्या लोअर बॅकवर येतं, जे चांगलं नाही आहे जर तुम्हाला ऑलरेडी बॅक पेन असेल तर। सेकंड स्ट्रेच जे आपण ट्विस्टिंग करतो नॉर्मली 1 2। हे टर्न अँड ट्विस्ट जेव्हा तुम्ही करता याच्यामध्ये परत तुमचे साईड वेस्ट लाईन आणि लोअर बॅक इन्व्हॉल्व असते, ज्याच्यामध्ये तुमची लोअर बॅक परत हॅम्पर होते, इजा होण्याची शक्यता जास्त असते। सो या दोन्हीही स्ट्रेचेस तुम्ही जर अवॉइड केले, इन केस तुम्हाला बॅक पेन असेल किंवा इंजुरी झाली असेल तर हे दोन्ही स्ट्रेचेस अवॉइड करा। आता हे आपण मॉडिफाय आपण कसे करणार आहोत, इन्स्टेड ऑफ टेकिंग सपोर्ट ऑफ अ वॉल किंवा बार किंवा एनी स्टँडिंग सपोर्ट, तुम्ही तुमच्या बॉडीचा सपोर्ट घ्यायचा आहे, हात सरळ ठेवायचा आहे आणि हळूहळू साईड स्ट्रेच द्यायचा आहे, व्हेरी स्लोली 1 2। मी कुठेही जर्की मुवमेंट्स करत नाही आहे, कारण मी माझ्या या एका हाताचा सपोर्ट घेतल्यामुळे माझी रेंज ऑफ मोशन कंट्रोलमध्ये आहे। मी खूप जास्त माझी साईड एक्सटेंड करत नाही आहे, जेणेकरून फक्त साईडला स्ट्रेच फील होतो आहे आणि लोअर बॅकवर कंपॅरेटिव्हली प्रेशर खूप कमी येत आहे। आउट 2 and 1 चेंज। आता ट्विस्टमध्ये कंटिन्यूस मूवमेंट न करता जर तुम्ही टर्न होल्ड टर्न होल्ड टर्न, मी याच्यामध्ये माझी अपर बॉडी पूर्ण टर्न किंवा मूव करत नाही आहे ना, मी काही जर्की मूवमेंट्स करते आहे। मी जस्ट टर्न करून एका हाताचा अपर थायला सपोर्ट देऊन होल्ड करते आहे, टर्न अँड होल्ड। जेव्हा तुम्ही मॉडिफाईड स्ट्रेचेस करता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये होल्ड करता, याच्यामध्ये डेफिनेटली तुमचे मसल ग्रुप्सचं वर्कआउट होतातच, पण त्याचबरोबरीने इंजुरी झालेला एरिया किंवा स्पेशली लोअर बॅक ही तुमची कम्फर्टेबल राहते, ज्याच्यामध्ये खूप जास्त वेअर अँड टेअर होत नाही आणि त्याचबरोबरीने स्ट्रेचही छान होतो। सो आपण लास्ट टाइम परत एकदा बघूया। मूव 1 and down, 2 and down, 3। मी कुठेही जर्की मूवमेंट्स देत नाही आहे। अँड लास्ट टाइम मूव 1 सेंटर, 2 सेंटर, 3 सेंटर, 4 सेंटर। खूप सिंपल स्ट्रेचेस आहेत, डेफिनेटली करून बघा
आणि शक्यतो हे सगळे इन्स्ट्रक्शन्स लक्षात ठेवा जर तुम्हाला बॅक इंजुरी किंवा बॅक पेन असेल तर, जेणेकरून तुमची इंजुरी किंवा पेन ट्रिगर होणार नाही आणि तुमचे मसल कोऑर्डिनेशन किंवा मसल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होईल. परत भेटूया आपण पुढच्या भागात काहीतरी असे नवीन स्ट्रेचेस, नवीन एक्सरसाइज घेऊन. तोपर्यंत नमस्कार.